नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे. पाहू शकता बघा, तिसरा हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत. बघा, तिसरा हप्त्याची जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे. पैसे तुम्हाला ह्या दिवशी मिळणार आहेत त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. ती तारीख देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आता महिलांना 2,000 रुपये मिळणार आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, कोणत्या महिलांना 2,000 रुपये मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या महिला पैशांची वाट पाहत आहेत, तिसऱ्या हप्त्यांची त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. त्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्यांच्या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती आहे. त्या महिलांना 3,000 रुपये मिळाल्यानंतर त्या महिला देखील पुढील हप्त्याची वाट त्या ठिकाणी पाहत आहेत. त्यासोबतच ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्या महिला देखील पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. त्या महिलांना त्या हप्त्यामध्ये तरी पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे आणि त्या महिला त्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर ते जे काही सर्वांना ज्याची उत्सुकता आहे, ज्या तारखेची उत्सुकता आहे ती तारीखच आपण या ठिकाणी घेऊन आलो आहे. ज्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतील त्याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पैसे या दिवशी तुम्हाला येणार आहेत त्याची तारीख फिक्स झालेली आहे. त्या तारखेचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे जर आपण पाहिलं तर बघा, मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी घोषणा झालेली आहे रकमेत वाढच्या संदर्भात, ती देखील आपण पाहणार आहोत. 2,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा, सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर सर्व माता भगिनींना विनंती करतो, लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करून टाका. तारखेची माहिती या ठिकाणी त्या महिलांना देखील मिळून जाईल. त्या महिला देखील या ठिकाणी पैशांची वाट पाहत असतील तर त्या महिलांपर्यंत या तारखेची माहिती त्या ठिकाणी पोहोचून जाईल. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आणि खरी माहिती असते. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी काही माहिती आहे तारखेच्या संदर्भात, पैशांच्या संदर्भात ते आपण पाहूया. तर बघा, सर्वात अगोदर आता तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहेत त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. त्यानंतर एक एक करून संपूर्ण जे काही टॉपिक्स आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर 2,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे त्या संदर्भाची काय माहिती ती पाहूया. त्यानंतर पैसे तुम्हाला कोणत्या दिवशी मिळतील ती तारीख आपण पाहणार आहोत. तर बघा, लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. सर्वात महत्त्वाची माहिती, 2,000 रुपये तुम्हाला मिळणार असल्याची बातमी. बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित बघा. आम्ही लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देणार, सांगलीत LOP राहुल गांधींसमोरच खरगेंची माहिती. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. LOP देखील म्हणजेच जर आपण पाहिलं तर अपोजिशन लीडर राहुल गांधी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यासोबतच त्याच मंचावर, व्यासपीठावर माननीय शरदचंद्रजी पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमोर त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली, आम्ही लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देणार. तर बघा, संपूर्ण माहिती काय जर आपण या ठिकाणी पाहिलं, राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चलती असून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून जोमाने या योजनेच्या अनुषंगाने प्रचार व प्रसार जो आहे तो सुरू आहे. त्यानंतर बघा, सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आवाहन करताना दिसून येतात, तर विरोधकांकडूनही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच आमचं सरकार आल्यास या योजनेच्या रकमेत अधिक वाढ करू असे आश्वासनही दिले जात आहे. आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. बघा, आमचं सरकार आल्यास, बघा, मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांनी देखील घोषणा केलेली आहे, जर आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना 2,000 रुपये महिन्याला देऊ असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शरदचंद्रजी पवार साहेब आणि खासदार राहुल गांधी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील घोषणा केलेली आहे, जर आमचं सरकार आलं तर आम्ही देखील लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देऊ अशी देखील घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच योजना जे ते कुठल्याही पद्धतीने बंद तर होणारच नाही आहे, कारण कुठलंही सरकार आलं तरी योजना चालूच राहणार आहे. त्यासोबतच योजनेची रक्कम जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच पुढील भविष्यामध्ये ती योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढणार आहे. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर बघा, पाहू शकता या ठिकाणी कोणतीही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास 1,500ची रक्कम वाढवली जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले. तर बघा, जर आपण पाहिलं तर पहिला जो राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा झाला होता पुण्यामध्ये, त्यामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं, आपल्या सरकारची जर ताकद वाढली तर 1,500 रुपयांची, बघा, 1,500 रुपयांची 2,000 होतील, 2,000चे 2,500 रुपये होतील
आणि 2,500चे 3,000 रुपये होतील. म्हणजे बघा, त्यांनी त्यावेळेस बोलताना 4,000पर्यंतची रक्कम सांगितली होती आणि अजून ताकद वाढली तर त्यापेक्षाही जास्त देण्याची आमची त्या ठिकाणी इच्छा आहे, असं देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं. तुम्हाला काय वाटतं, या योजनेमध्ये तुम्हाला किती रक्कम मिळायला पाहिजे? तुम्ही देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे मांडू शकता. 1,500 रुपये मिळाले पाहिजे, 2,000 मिळाले पाहिजे, 2,500 मिळाले पाहिजे की 3,000 रुपये मिळाले पाहिजे? तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही किंमत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी, महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. कदाचित हा व्हिडिओ आपला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामध्ये जर त्या ठिकाणी कधीही जर पोहोचला तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी जी काही किंमत लिहिलेली असेल ती किंमत कदाचित माननीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी विचार करू शकता आणि देऊ शकतात. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला 1,500 रुपयेच योग्य आहेत, 2,000 पाहिजे, 2,500 पाहिजे की 3,000 रुपये मिळायला पाहिजे? तुमची जी काही इच्छा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्या ठिकाणी सांगू शकता. आता बघा, जर आपण पाहिलं तर तिसरा हप्ता देखील लवकरच वाटप होणार आहे. त्यामध्ये बघा, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिला पैशांची वाट पाहत आहेत. ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिला देखील वाट पाहत आहेत. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवायचे आहे. त्या महिलांना देखील पुढील म्हणजे तिसरा हप्ता जो वाटप होणार आहे, आता त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगतो. त्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतील तर त्या महिलांनी देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. तुम्हाला किती रुपये त्या ठिकाणी मिळाले? 3,000 मिळाले असतील तर होय लिहून पाठवा किंवा 3,000 लिहून पाठवा. ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. आता बघा, तुम्हाला कधी पैसे मिळतील त्याची माहिती आपण पाहूया, तारीखच आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर. बघा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या. बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, मुख्यमंत्री त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात येणार आहेत. लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या आहेत. त्यासोबतच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 400 बसगाड्यात लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम होतोय. म्हणजेच बघा, संपूर्ण माहिती जर आपण पाहिली तर सोलापूरमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे असल्याचे निश्चित झाले. त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 40,000पर्यंत लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. बघा, 40,000 महिलांना या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आणलं जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यासोबतच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रुप येथील तहसीलदारांवर किमान 5,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माढा येथील तहसीलदारांकडे 2 ते 3,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर विभागनिहाय जबाबदारी काय, तर बांधकाम विभागाकडे कार्यक्रम स्थळावरील नियोजनाची जबाबदारी. हे काही महत्त्वाचं नाही आहे. बघा, महत्त्वाचं काय, मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच कार्यक्रमाची तारीख निश्चित झाली आहे. बघा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख निश्चित झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता. पण महामहिम राष्ट्रपती 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेशोत्सवाला देखील 7 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून आणि सर्वात अगोदर महत्त्वाची सूचना राहिली, माफ करा, सर्वांना गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाप्पांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच बाप्पा तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी सुख, समृद्धी, आरोग्य, त्यासोबतच भरभराटी देव हीच सर्वांना त्या ठिकाणी इच्छा आहे बाप्पाकडे. बघा, 7 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झालं असून त्यानुसार तो कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे. बघा, 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या ठिकाणी याची जी काही तारीख आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे 14 सप्टेंबरला कदाचित तुम्हाला हा जो काही निधी आहे तो वाटप केला जाऊ शकतो. कारण जर आपण पाहिलं तर बाप्पाचं देखील आगमन होत आहे, गणेशोत्सवाला सुरुवात आहे. त्यामुळे हा जो काही निधी आहे तो तुम्हाला 14 सप्टेंबर किंवा त्या अगोदर देखील मिळू शकतो. तर अशी शक्यता त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाटत आहे. त्यामुळे सर्व महिलांना, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांनी देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 3,000 मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये 3,000 लिहून पाठवा. ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. कारण बघा, ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर जर अर्ज केले असतील तर त्यांना 4,500 रुपये मिळतील. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये यावेळेस निधी मिळणार आहे. तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुराव्याच्या सहित माहिती दिली जात असते. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.